मित्रांनो, महायुती सरकारने शेतकऱ्यांना निवडणुकीनंतर संपूर्ण कर्जमाफी करू असं आश्वासन दिलं होतं. मग त्याच कारणास्तव शेतकऱ्यांनी काय केलं, बँकांच्या कर्जाची परतफेड केली नाही. मग शेतकऱ्यांवर सहकारी, मध्यवर्ती, काही स्टेट लेवलच्या बँकांचे मोठ्या प्रमाणात कर्ज आहे. तर बँकांकडून जरी कर्ज वसुलीचे प्रयत्न सुरू असले तरी अद्यापही शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. आणि बँकांना काय केले, शेतकऱ्यांना नवीन कर्ज देण्याचं सुद्धा आता टाळाटाळ केलेली आहे. त्यामुळे शेतकरी आता हवालदिल झालेला आहे, शेतकरी संकटात सापडलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण कर्जमाफी होईल का सरसकट होईल, आता अर्थसंकल्प जरी निघून गेलेला असला तरी कर्जमाफीचे किती % चान्सेस आहेत त्याविषयीची सविस्तर माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यतळ, स्वागत आहे कृषीमॅन यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, बघायचं झालं तर बँकांनी आता शेतकऱ्यांना कर्ज द्यायच्यासाठी हात आखडलेला आहे. मग शेतकरी आता हवालदिल झालेला आहे, शेतकऱ्यांची आता कोंडी झालेली आहे. तर बघायचं झालं तर राज्य सरकारने यापूर्वीही राज्यात 2 वेळा कर्जमाफीचा निर्णय घेतला होता. हा आपण वारंवार व्हिडिओमध्ये बघतच आहोत. तर त्यातील पात्र लाभार्थी अद्यापही वंचित आहेत. म्हणजे एकंदरीत बघायचं झालं तर 2017ला आपण वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये माहिती घेत आहोत की 2017ला देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी केलेली होती. तर जवळपास छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जवळपास जी राज्यात कर्जमाफी योजना राबवली होती त्यामध्ये 6,000 कोटींचं वाटप अद्यापही आलेलं नाही. म्हणजे एकंदरीत जी 2017ला जी कर्जमाफी झालेली होती, कर्जमुक्ती, त्यात सुद्धा अजूनही 6,000 कोटींचं वाटप अद्यापही नाही मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो 2019मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते 2019ला. त्यांनी काय केलं, महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, पीक कर्जाची माफी केली. तर त्यातील जे उद्धव ठाकरेंनी सुद्धा जी कर्जमाफी केलेली होती त्यात सुद्धा 49,000 शेतकरी अद्यापही 49,000 पेक्षा जास्त म्हणलं तरी चालेल मित्रांनो, अद्यापही शेतकरी वंचित आहेत त्यापासून सुद्धा. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राबवण्यात आलेल्या प्रोत्साहनपर अनुदानाचे 346 कोटी रुपये सरकारकडे अजूनही थकीत आहेत मित्रांनो. म्हणजे नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना जे हे दिलं जातं प्रोत्साहनपर अनुदान, ते सुद्धा अजूनही 346 कोटीहून जास्त शेतकऱ्यांचं पेंडिंग आहे मित्रांनो. तर संपूर्ण कर्जमाफीसह अर्थसंकल्पात रखडलेल्या कर्जमाफीची दारं खुली होतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना लागलेली होती. राज्य सरकारने निवडणुकीनंतर आम्ही संपूर्ण कर्जमाफी करू असं आश्वासन दिल्या कारणास्तव शेतकरी अद्यापही कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. तर राज्यातील शेतकऱ्यांवर थकीत कर्जाचा 31,000 कोटी रुपयांचा आकडा आहे. जवळपास बघायचं झालं तर 7,38,000 कोटी एवढे सुद्धा हे आहेत, बाकी आहेत. त्याच्यामध्ये जवळपास 31,000 कोटींचा बोजा आहे. त्यामुळे राज्य सरकारनं दिलेलं आश्वासन हे शेतकऱ्यांनी पूर्ण करावं असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आता बघायचं झालं तर शेतकऱ्यांसाठी जे काही नेते, रविकांत तुपकर म्हणा, सुधीर मुनगंटीवार म्हणा, काही शेतकरी संघटना म्हणा, यांच्यातर्फे शेतकऱ्यांसाठी जे कर्जमाफीसाठी जे हालचाली केल्या जात आहेत, शेतकऱ्यांसाठी जे शेतकऱ्यांच्या बाजूने जी लढत चालू आहे त्या अंतर्गत असं तर सध्या दिसत नाही की त्यांचं काही जे ठाम मत आहे ते सरकारपर्यंत पोहोचलेलं दिसत नाही. त्यात पण मित्रांनो काय झालेलं आहे, सत्ताधारी पक्षामधील सुधीर मुनगंटीवार हे जरी शेतकऱ्यांसाठी लढत असले तरी सत्ता महायुतीचीच असल्या कारणास्तव मग एकच नेता महायुती सरकारतर्फे शेतकऱ्यांसाठी लढत आहे, मग बाकी नेते का लढत नाहीत असा देखील शेतकऱ्यांमध्ये प्रश्न उभारलेला आहे. सुधीर मुनगंटीवार नंतर रविकांत तुपकर हे सुद्धा आक्रमक झालेले आहेत कर्जमाफी संदर्भात आणि त्यांनी सुद्धा आता बरेच मोठमोठे निर्णय घेतलेले आणि सरकारला एक चॅलेंज केलं, किंवा उद्धव ठाकरे यांनी काय केलेलं आहे, सरकारला चॅलेंज केलं आहे की बाबा कर्जमाफी करून दाखवा मग तुम्हाला मानू, असं उद्धव ठाकरेंनी सुद्धा म्हणलेलं आहे एका पत्रकार परिषदेमध्ये. परंतु मित्रांनो, जर कर्जमाफी करायचीच असती देवेंद्र फडणवीस यांना किंवा अजित पवार यांना तर कर्जमाफी त्यांनी अर्थसंकल्पातच केलेली असती. परंतु आत्ता प्रश्न उभा राहिलेला आहे, शेतकऱ्यांच्या बाबतीत अर्थसंकल्पामध्ये चांगला कुठलाही निर्णय कशामुळे झाला नसेल. म्हणजे एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो तर कर्जमाफी आता सरकारला सुद्धा माहीत होतं की शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. शेतकरी कर्जमाफीचा जे अर्थसंकल्पात निर्णय होणार होता त्याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. तरी सुद्धा सरकारतर्फे कोणत्याही हालचाली दिसून आल्या नाही. अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला, अर्थमंत्री असल्या कारणास्तव त्यांनी अर्थसंकल्प सादर करताना सुद्धा शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना, वेगवेगळ्या काही जलयुक्त शिवार वगैरे अशा योजना राबवल्या. परंतु एकंदरीत या योजनांसाठी जे कोट्यावधी रुपयांचा खर्च त्यांनी जे निधी काढलेला आहे
तर त्यातील थोडासा निधी जर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काढला असता तर काही फरक पडला नसता. आणि देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर 1-2 पत्रकार परिषद म्हणा किंवा 1-2 चॅनेलला बोलताना काय त्यांनी सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी ही खरीप हंगामाच्या पेरणीपूर्वी करू. शेतकऱ्यांना नवीन कर्ज घेण्यासाठी खरीप हंगामाच्या पेरणीसाठी नवीन कर्ज घ्यायला सोयीस्कर होईल, या कारणास्तव आम्ही खरीपाच्या पेरणीपूर्वी शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू शकतो असं त्यांनी जरी सांगितलं असतं तरी करायचीच असती त्यांना कर्जमाफी तर त्यांनी अर्थसंकल्पातच केलेली असती. जर शेतकरी नेते, काही शेतकरी संघटना, सुधीर मुनगंटीवार वगैरे सत्ताधारी पक्षामधून हे जर चांगल्या प्रकारे म्हणजे व्यवस्थित म्हणजे मनातून जर आक्रमक झाले आणि सरकारवर जर प्रेशर आणला तर कर्जमाफी म्हणजे लागलीच होऊ शकते. परंतु काही शेतकरी किंवा काही शेतकरी संघटना त्यांना शेतकऱ्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्या कारणास्तव ते सुद्धा जास्त इंटरेस्ट घेत नाहीत असं दिसून येत आहे. एकंदरीत बघायचं झालं तर खरीपाच्या हंगामाच्या पूर्वी कर्जमाफी होणं फार महत्त्वाचं आहे, कारण शेतकऱ्यांना नवीन कर्ज घेण्यासाठी जे बँकांनी हात आखडलेले आहेत ते मग नंतर अवघड होणार आहे शेतकऱ्यांचं. त्या कारणास्तव शेतकरी आत्महत्या वगैरे वाढू शकतात. तर शेतकऱ्यांची कमीत कमी राज्य शासनाने 2 लाखापर्यंतची कर्जमाफी करायला पाहिजे आणि त्याची तारीख जर आली कर्जमाफी होण्याची तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वात अगोदर सांगू. तर चॅनलवर नवीन असाल लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.